ना कधी तुझ्यावर वाळवी बसाय देणार आणि ह्यो तुझो अनमोल ठेव पुढच्या पिढ्यान असं जपून ठेवणार. या बघ, ज्या बैलांनी माझ्या शेतातली माती तुडवून माझ्या घरात धान्य भरला नी त्यासनी मी काय विकाय बसलोय काय? अरे मी जरी यांत्रिकी शेती करत असलो ना तरी माझं बैल कधी विकणार नाही आणि ना कधी कापाय देणार, त्यासनी मरपर्यंत पोचणार. माझ ह्या लोकांचा काय गणितच समजत नाही आहे. चांगले होणाऱ्या कुरियाटात जांबीनी कलंबा लावतात. अरे बागायती शेती करा, आपण खायच्या तरी पडीक जागेत करा ना. त्या वाढ वडिलांनी राखलेल्या जागेची कशा वाट लावतो. पण पुढे एक गोष्ट मात्र नक्की होणार आहे की पुढची पिढी या सगळा तोडून इथं पुन्हा शेती करणार आणि मागच्या पिढी 100% शिव्या देणार. अरे माझी शेती माझा अभिमान. एक वेळ वस्तू विकत घेऊस माझ्याकडे पैसा नसतील पण माझ्या घरात धान्य कधीच कमी पडणार नाही आणि माझा पोट कधीच उपाशी राहणार नाही. कारण मी शेती विकली नाही तर ही बघ राखली. या बघ, त्या खरीयत आता मी शेत करीत नसलो ना तरी ता काताल विकणार नाही. अरे माझ्या आज्यान खालच्या बामणाकडे कर्ज काढून ता काताल विकत घेतला आणि मरपर्यंत त्याचा कर्ज फेडला मजुरी करून. ह्या सगळा मी काय विसरलो नाही. म्हणून मी आता जरी त्याच्यात काय करीत नसलो ना तरी पुढची पिढी नक्की त्याच्यात काहीतरी करीन ह्यो माझा विश्वास आहे. म्हणून ता काताल मी विकणार नाही. अरे यमकी ह्या मशीनी घेऊन नाही रे परवडत. यांत्रिक शेतीस लय पैसा लागता. अरे यांत्रिकी शेती म्हणजे वेळेची बचत, पैशाची बचत आणि काम पण फटाफट. अरे तुम्हा सगळ्यांची शेता माझ्या मशीनी नांगरत राहिलो तर माझा शेत कधी लाव रे? हा, त्यापेक्षा एक काम करा ना, तुम्ही 4-5 जण मिळून एक मशीन विकत घ्यावा, सगळ्यांची कामं सोयीस्कर होतील. नाहीतर तुम्ही असं विचार केलं की तो मशीन विकत घेल आणि मी त्या जाऊन विचारीन माझा पण नांगरून देशील काय? या असा जमणार नाही. आपण मराठी माणसं आहोत, एकामेकांचं पाय नाही खेचायचं, आपली एकी शेतीत पण दाखवायची. कोकणी माणूस मुंबईला जमीन विकून सेटल. काय शौकांती काय ना. अरे ज्यानं आपली जमीन विकला त्यानं आपली शेती विकला आणि ज्यानं शेती विकला त्यानं आपल्या जमिनीशी असलेली नाल तोडून टाकला. आता शेती वाचवा आणि शेती टिकवा या म्हणण्यापेक्षा शेती विका आणि मुंबई पुण्याची रूम टिकवा असा म्हणण्यात काय गैर ठरण्यातला नाही. अरे कधी समजणार ह्या लोकांनी शेतीची किंमत.